सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा है या स्टोरीचे 60 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रोहित राणी ट्रिपवर असतानाच राहुल आणि जानकीला हे सत्य समजलं की राणी आणि रोहितने आपल्याला फसवलं. ते नवरा बायको असूनही एकमेकांसोबत फिजिकली अटॅच नाहीत आणि सगळ्यात मोठा हा पुरावा म्हणजे हा कागद. आणि जानकीला तर आता डोळ्यासमोर लग्न झाल्यापासून तिला जे जे दिसलं ते सगळं येत होतं. वेळोवेळी त्यांच्या नात्यावर उठणारं वादळ, येणाऱ्या शंका आणि 2-2 ब्लँकेट असणं, रोहितचा मुद्दाम सर्वांसमोर तिला जवळ घेणं, किती नाटकीपणा होता त्यांच्या वागण्यात. आणि तर राहुलसुद्धा बेडरूममध्ये होता आणि त्याला आणखीन जास्त टेन्शन आलं होतं. आता तो सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हावा म्हणून कडीला कडी जोडत होता. सपना तिकडं का गेली हे त्यानं अजून घरात कळू दिलं नाही. आणि त्यानं सपनाला सुद्धा बजावून सांगितलं होतं आणि धमकी दिली होती की कोणालाही सांगायचं नाही आणि कोणालाही कळता कामा नये की मी तुला तिकडं का घालवली. जे मी तुला कारण सांगितलं तुझ्या आईच्या तब्येतीचं ते सगळ्याला कळायला हवं, नाहीतर बघ. आणि म्हणून सपनानं सुद्धा जानकीला वगैरे काही सांगितलं नाही, नाहीतर राहुल चिडला असता आणखीन एकदा त्याचा विश्वासघात केला म्हणून. आणि राहुलला वाटलं की रोहितसुद्धा सपनावर प्रेम करत असेल का आणि म्हणूनच रोहित राणीला स्वीकारत नसेल का. त्यानं लग्न तर केलं पण सपना त्याला मिळाली नाही म्हणून तो दुःखी असेल का. आणि राणीची सुद्धा यावर सही आहे, मग ती जबरदस्ती आहे की तिनं स्वतःहून केली हे बघणं गरजेचं आहे. आणि जर रोहितनं तिच्याकडून हे जबरदस्ती लिहून घेतलं असेल तर आणि राणी या लग्नानं खुश नसेल तर मात्र रोहितचं काही खरं नाही. असं म्हणून राहुल रागारागात झोपला. आणि आता पुन्हा त्याला सपनाचा मेसेज फोन सुरू होते. आणि आता त्याने रागारागात सपनाला एक मेसेज केला, आय हेट यू, आणि फोन स्विच ऑफ करून झोपला. सपना पुन्हा नाराज झाली आणि निराश होऊन म्हणाली, राहुल एकदा प्लीज, फक्त एकदा माफ करा. पुन्हा आयुष्यात कधीच चुकणार नाही. तुम्ही म्हणाल तसं राहील, फक्त एकदा माफ करा. आणि आता इकडे मुक्कामाच्या ठिकाणी ट्रिपच्या गाड्या निघाल्या आणि मेघना रोहितच्या शेजारी बसून सारखी त्याच्या खांद्याला खांदा चिकटवायची आणि रोहितला अस्वस्थ वाटायचं. तो सतत अंग चोरून घ्यायचा, पण ही मेघना मात्र त्याला सारखी घासायला जायची. आणि रस्त्यात खड्डे असायचे, स्पीड ब्रेकर असायचे, त्यामुळे गाडी जास्तच हादरे घ्यायची, धक्के घ्यायची आणि मेघना मुद्दाम रोहितच्या जवळ जाण्याचा चान्स मारायची. त्याच्या अंगावर पडायची आणि एकंदरीत तिचं वागणं रोहितच्या लक्षात आलं. आणि रोहित आता उठूनच उभा राहिला आणि त्यानं बघितलं इकडे तिकडे. आणि मेघना म्हणाली, काय झालं रोहित सर, बसा ना. अहो हा रस्ताच खराब आहे तर काय करणार. आणि तुम्ही इतकं ऑकवर्ड वाटून घेऊ नका, इट्स ओके, मला नाही काय वाटत. तरीही रोहित म्हणाला, नाही आलोच. असं म्हणून तो पुढे गेला. त्यानं बघितलं तर राणी झोपली होती मनोजच्या खांद्यावर डोकं ठेवून. आणि मनोज मात्र जागा होता. त्यानं तिला हात वगैरे लावला नव्हता. मग त्यांचं राहण्याचं ठिकाण यायला अजून तासभर तरी होता आणि तो मेघनासोबत बसू इच्छित नव्हता. आता रोहित उठलाय आणि स्वतःला बसायला जागा शोधत होता दुसरीकडेच. आणि मुलींना वाटायचं की रोहित सरांनी माझ्या शेजारी बसावं. आणि उगीचच मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होत्या की रोहित सरांना बुद्धी दे आमच्या शेजारी बसण्याची. आणि आता तो गेला आणि मनोजला म्हणाला, मनोज एक काम कर, राणीला म्हणावं मेघना मॅडम शेजारी बसा आणि मी तुझ्यासोबत बसतोय. तसा मनोज घाबरला आणि राणीला उठवलं आणि तो तिला म्हणाला, राणी तू मागे जा, सर इथे बसणार आहेत. आणि राणीला फार बरं वाटलं तो मेघनापासून उठून इकडे आला म्हणून. आणि मग राणी उठली. रोहित मध्येच उभा होता आणि खट्याळ राणी रोहितला क्रॉस करून जाताना त्याला अगदी चिकटून घासून गेली आणि तिच्या छातीचा स्पर्श त्याच्या छातीला झाला. कोणाला काही कळलं नाही, पण रोहितच्या शरीरात मात्र आग लागली.
आणि रोहितनं तिच्याकडं रागात बघितलं आणि नॉनसेन्स असं हळूहळू पुटपुटला. आणि मग राणीनं मागे बघितलं आणि म्हणाली, काय झालं सर, माझं काही चुकलं का? रोहितनं आता कसं तरीच तोंड केलं, हसला आणि म्हणाला, नाही नाही, तुमचं काहीच चुकत नाही मिस मोरे, यू आर ऑलवेज राईट. आणि राणीसुद्धा हसून म्हणाली, थँक्यू सर. आणि मग तिकडं गेली आणि म्हणाली, मॅडम आतमध्ये सर का? तशी मेघना म्हणाली, आता तू इथे का आलीस? इथे रोहित सर बसणार आहेत. राणी म्हणाली, नाही मॅडम, ते मनोजजवळ बसणार आहेत आणि मी तुमच्याजवळ बसणार आहे. बहुतेक सरांना इथं गुदमरत असावं, ते तुमचा परफ्यूमचा वास खूप उग्र आहे ना. आणि मेघना रागात म्हणाली, तुला काय करायचं? पण रोहित सरांनी असं का केलं? आणि राणी म्हणाली, आता ते त्यांनाच माहीत. आणि राणी तिथं बसली आणि मेघनाचा तर पूर्ण मूडच गेला. आणि मग राणी पुन्हा झोपली. रोहितचा पुन्हा डुलका लागला आणि अचानक राणी पुढे आली. तिने हळूच मनोजला उठवलं आणि ती मनोजच्या जागी रोहितच्या शेजारी बसली आणि रोहितकडे फार प्रेमानं बघत होती. रोहितची झोप लागली होती. अचानक ब्रेक मारला तसा पुन्हा राणी त्याच्या छातीवर आदळली आणि दोघांचे ओठ ओठांवर आले. दोघांचा लिप लॉक किस झाला आणि सगळ्यांनी ते बघितलं आणि सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. आणि रोहित दचकून जागा झाला आणि त्यानं बघितलं तर त्याच्या शेजारी मनोजच होता. आणि मग त्यानं हे मागं बघितलं तर राणी मागं होती आणि मला हे असलं विचित्र स्वप्न का पडलं हे त्याला कळेना. बहुतेक राणी सारखी जवळ येते म्हणून असं झालं. मग आता तो जागाच राहिला. आता त्यांचं राहण्याचं ठिकाणही आलं. सगळ्यांनी आपल्या आपल्या रूम घेतल्या. दोघात एक रूम होती आणि मग रोहितला त्याच्या रूममध्ये मनोजला घेणं कम्फर्टेबल वाटलं. मग सगळे फ्रेश झाले. संध्याकाळचं जेवण सुरू असताना राणीला भूक नव्हती म्हणून ती तशीच बसली होती आणि रोहित मनोजला म्हणाला, त्या मुलीला म्हणावं काहीतरी खा, उपाशी राहू नको. मग मनोज हसला आणि ओके म्हणाला आणि राणीला निरोप द्यायला गेला आणि म्हणाला, राणी जेवण कर, उपाशी राहू नको. राणी म्हणाली, अरे भूकच नाही. मनोज म्हणाला, असं करू नकोस, थोडं खा, नाहीतर रात्री खूप भूक लागेल. तरीही राणी ऐकत नव्हती आणि माझ्याकडे कोरडा खाऊ आहे रे, रात्री भूक लागली तर खाईन ना, असं म्हणाली. मनोज म्हणाला, मी सांगितलं तर खाणार नाहीस ना? मग राणी, सरांनी तुला खायला सांगितलं आहे असं मी म्हणालं तर लगेच खाशील ना? तसं एका पोरीनं ऐकलं आणि म्हणाली, काय सरांना राणीची इतकी का काळजी आहे? आम्हाला तर काय नाही म्हणाले खा वगैरे. आणि मनोज आता सावरत म्हणाला, अगं म्हणजे सगळ्यांनाच सांगितलंय की कुणीही उपाशी राहू नका, कारण आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी 2 दिवस तरी सरांवर आहे ना, काही झालं तर. आणि राणी खात नाही हे त्याने नोटीस केलं, सिम्पल. आणि म्हणून तिच्यासाठी निरोप दिला. आणि मग कुठे सगळ्या मुली गप्प बसल्या. राणीनं आता रोहितकडे बघितलं तर त्याचं लक्ष तिच्याकडेच होतं. आणि मग तिनं जेवायला सुरुवात केली. आणि मग जेवण झाल्यावर त्या एस नावाच्या मुलीनं 2 आईस्क्रीम घेतली, एक रोहितकडे घेऊन गेली आणि म्हणाली, सर घ्या ना, तुमच्यासाठी आईस्क्रीम. आणि रोहित म्हणाला, नो थँक्यू, मी नाही खात. ती म्हणाली, घ्या ना सर, मी इतक्या प्रेमानं आणलं आहे तर घ्या. त्यानं तिच्याकडं रागात बघितलं आणि म्हणाला, का आणलं माझ्यासाठी प्रेमानं? मी आण म्हणालो का? नाही ना, मग मला नकोय. राणी आता तिथं आली आणि म्हणाली, आण इकडे, मी घेते. ॲक्च्युली सरांना थंड खाल्ल्यानंतर सर्दी येईल ना, मग मी खाते. आणि ती मुलगी म्हणाली, नाही नाही, मी हे सरांसाठी आणले, सर खातील फक्त, नाहीतर कोणीच नाही खाणार. आणि तुला तर नाहीच देणार मी. राणी म्हणाली, का? सरांनी खाल्ल्यानंतर त्या आईस्क्रीमचं सोनं होणार आहे का? आणि मी खाल्ली तर माती होईल का? बेंडक कुठली, ते नको म्हणता तर कशाला मागे लागलीस? आणि ती मुलगी म्हणाली, तुला काय करायचं, जा ना तुझ्या नवऱ्यासोबत बोल फोनवर. अख्ख्या ट्रिपमध्ये बघतोय आम्ही, तुझ्या नवऱ्याचा एक पण फोन नाही आला तुला.
याचा अर्थ तुझी कटकट नकोय त्याला, तो तुला मिसच करत नाही. आणि आता हे ऐकलं राणीनं रोहितकडे रागात बघितलं आणि रोहितनं जीभ चावली आणि डोळे झाकले आणि दुसरीकडे बघायला लागला. आणि राणी त्या मुलीला चिडून म्हणाली, हो नाही करत माझा नवरा मला मिस, तुझं बरोबर आहे, मी ना त्याला आवडतच नाही. तुझे खूप खूप आभार मला हे सांगितल्याबद्दल, आणि त्यांच्यामुळेच मला हे टोमणे भेटतात हे मी सांगते बरं का त्यांना, असं म्हणून राणीनं रोहितकडे बघितलं. आणि आता रोहितला कळलं की राणी खूप चिडली आहे. काहीतरी रागाच्या भरात आता ही अल्लड मुलगी बोलायची, म्हणून त्यानं त्या मुलीच्या हातातून पटकन आईस्क्रीम घेतलं आणि म्हणाला, मिस सायली हे माझ्यासाठी आहे ना? तर ती लगेच म्हणाली, हो सर तुमच्यासाठी आहे. रोहित म्हणाला, ओके मग मी घेतलं, आता तुम्ही जा, बाय. आणि ती मुलगी खूप खुश झाली आणि म्हणाली, थँक्यू सर, आणि निघून गेली. आणि राणीनं आता त्याच्याकडे बघितलं रागात, तिचं आईस्क्रीम घेतलं म्हणून, आणि ती तिथून निघाली. इतक्यात रोहित म्हणाला, राणी थांब. आणि मग तिच्या समोर आईस्क्रीम पकडून म्हणाला, घे खा आणि थंड हो, आणि आईला कॉल कर, ती मिस करते तुला खूप. आणि राणी म्हणाली, हो करणारच आहे माझ्या लक्षात. नवरा नाही तर नाही, निदान सासू तरी मिस करते हे महत्त्वाचं. तेवढाच एक आधारस्तंभ आहे आमचा त्या घरात. आणि तुमच्यामुळे मला मुलींचे कसे टोमणे खावे लागतात बघितलं का? रोहित म्हणाला, राणी सगळं कुठं खरं खरं आहे, त्यामुळे मनाला लावून घेऊ नकोस. आणि राणी म्हणाली, इतकं सगळं बोलायची गरज नाही, असं म्हणून रागात निघाली. आणि मग रोहित म्हणाला, राणी अगं आईस्क्रीम. आणि रागात म्हणाली, राणी ते खा तुम्हीच, नको मला त्या मूर्ख मुलीचं आईस्क्रीम, आणि हे आईस्क्रीम तिनं तुम्हाला पटवण्यासाठी दिलं आहे, असं म्हणून ती पुढं गेली आणि म्हणाली, मग खा आणि पटा. आणि रोहित म्हणाला, ओके मीच खातो. आता नाही खाल्लं तर त्या आईस्क्रीमचा आणि मिस सायलीचा अपमान होईल ना, आणि तूच मला म्हणतेस की असा मुलींचा अपमान करू नका सर, तुम्ही खूप दुष्ट आहात, मुलींची मनं मोडता. आणि असं म्हणून रोहितनं आपला एक घास खाल्ला त्यातला. राणी मग परत फिरली आणि जशी आली तशी त्याच्या हातातलं आईस्क्रीम ओढूनच घेतलं आणि त्याला म्हणाली, तुमच्या बॅगमध्ये स्वेटर ठेवला आहे तो घाला, आणखीन थंडी वाजली तर टोपी पण घाला, आणि ब्रश ठेवला डाव्या कोपऱ्यात पेस्टसोबत, नाहीतर सकाळी सकाळी अडचण येईल, असं म्हणून आईस्क्रीम घेऊन निघून गेली. आणि मग रोहित म्हणाला, राणी थांब. तशी ती पुन्हा थांबली, मागे वळली. आणि रोहित म्हणाला, आता आज जाऊन डायरेक्ट झोपशील ना की पुन्हा बाहेर येशील? राणी म्हणाली, मी कशाला बाहेर येऊ, इतक्या रात्री मी झोपणार आहे, आणि तुम्ही पण जाऊन झोपा. रोहित म्हणाला, नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, म्हणजे बेस्ट फ्रेंडसोबत काही गप्पा राहिल्या असतील तर हातात घालून पूर्ण करायचे असतील ना, मन मोकळं करायचं असेल म्हणून विचारलं, असा तो तिला टोमणा मारत म्हणाला. राणी थोडी गालात हसली आणि हसू लपवत म्हणाली, का सर तुम्हाला जलस फील होते का? आणि रोहित पटकन म्हणाला, अजिबात नाही, ज्याला जे करायचं ते करू दे आणि खड्ड्यात जाऊ दे, मला काय करायचं. फक्त कुणाला हे माहीत नसावं की तू सूर्यवंशी खानदानातली सून आहे आणि कुणाचा तरी हात पकडते, नाहीतर त्या प्रेग्नेन्सीसारखा बोबाटा होईल. त्यात तू आहेस अल्लड, तुला कुठे काय करावं कळत नाही, समजलं? आणि राणी डोळे मोठे करून म्हणाली, समजलं, आणि गेली निघून. त्याचं उष्ट आईस्क्रीम खात बसली. आणि मग इकडे सायली म्हणाली, आज सरांनी माझं आईस्क्रीम घेतलं, मग उद्या माझी प्रेमाची चिठ्ठीसुद्धा घेणार, असं म्हणून खुश होती. मग राणीनं आईस्क्रीम खाल्लं आणि जानकीला फोन केला. जानकीनं फोन घेतला आणि राणी हसूनच म्हणाली, हॅलो आई, कशा आहात? आणि आता तिचा तो उत्साहवर्धक आवाज ऐकला आणि जानकीला तर काय बोलावं तेच कळेना. आता ही नाटकच करते का की खरंच खुश आहे, तिला कळत नव्हतं. जानकी म्हणाली, राणी खूपच खुश दिसतेस गं, ट्रिप चांगली चालली आहे ना? राणी म्हणाली, हो आई, चांगली चालली आहे, आणि हे सुद्धा ठीक आहेत, असं राणी म्हणाली. आणि जानकीनं तिला जास्त डिस्टर्ब न करता फोन ठेवला, पण तिच्या डोक्यातून तो बॉन्डचा कागद जाता जात नव्हता. आत्ताही राणी रोहितबद्दल, स्वतःबद्दल खरं खरं बोलली, प्रेमानं बोलत होती. मग नक्की हे सगळं काय आहे? त्या दोघांना आल्यावरच विचारावं, समोरासमोर बसून, असं तिनं ठरवलं.
आणि त्या दोघांना एकमेकांपासून दूर राहण्यातच आनंद वाटतो की काय? मग आमच्या स्वप्नांचं काय? असं जानकीला प्रश्न पडला. आणि आता इकडे रोहित बाहेरच रेंगाळत होता. त्याला झोप येत नव्हती इतक्या लवकर. मेघना अचानक आली. तिनं पाठीमागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो दचकला आणि म्हणाला, राणी अजून झोपली नाहीस का? असं म्हणून त्यानं मागं बघितलं. तसं मेघनाला बघितलं आणि गप्प झाला. आणि मेघना म्हणाली, सर तुम्ही राणीचं का नाव घेतलं? आता रोहितला काय बोलावं कळेना. तो म्हणाला, काही नाही असंच, पण मॅडम तुम्ही झोपला नाही का? मेघना म्हणाली, नाही ना सर, झोपच येत नाही. ॲक्च्युली तुमच्याशी गप्पा माराव्यात असं वाटलं. आणि रोहित म्हणाला, पण मला झोप आली आहे, मी निघालो आहे. आणि मेघना म्हणाली, रोहित सर तुम्ही असं का करता हो? 2 मिनटं बोलायला काय हरकत आहे? चला आपण रूमपर्यंत तरी चालत चालत बोलू शकतो. आणि रोहित म्हणाला, ओके मग चला. आणि आता दोघंही तिथून त्यांच्या रूमपर्यंत चालत चालत गप्पा मारत होते. आणि मेघना थोडंसं अडखळली आणि ती पडणार इतक्यात रोहितनं तिला सावरली, तिच्या हाताला पकडलं आणि कमरेत हात घालून पकडली. आणि आता इकडं सर झोपलेत की नाही हे बघण्यासाठी राणीनं दरवाजा उघडला. तसं तिला समोर ते दृश्य दिसलं. रोहितच्या मिठीत मेघना. आणि राणीला राग आला. मनोजच्या हातात हात दिला तर राग येतो का यांना? मग आता हे काय करतात? असं म्हणून ती चिडली आणि सरळ पुढे जाऊन मेघना आणि रोहितच्या पुढेच उभा राहिली, हाताची घडी घालून. आणि रोहितनं आता राणीला बघितलं, मेघना मॅडमला व्यवस्थित उभा केलं. आता मेघना मात्र खुश होती रोहितनं तिला टच केला म्हणून. आणि ती हसूनच तिच्या रूममध्ये गेली आणि पाठीमागे वळून बघत म्हणाली, थँक्यू रोहित सर, गुड नाईट. आता रोहित काहीच नाही बोलला. मेघना गेली आणि राणी त्याच्याकडे बघून म्हणाली, काय चाललं होतं? आता तुम्हाला झोप येत नाही का? आणि रोहित म्हणाला, काही नाही, त्यांचा पाय अडखळला आणि त्या पडणार होत्या आणि मी त्यांना वाचवलं, फक्त एवढंच. तू उगीचच गैरसमज करून घेऊ नकोस. आणि राणी म्हणाली, मग माझ्या आणि मनोजच्या बाबतीत कोण गैरसमज करून घेत होतं? आणि रोहित वैतागून म्हणाला, ए मुली, मी गैरसमज करून घेत नव्हतो आणि मला घ्यायचाही नाही, समजलं? तू त्याचा हात पकडून पळून जा, असं मीच तुला सांगितलेलं आहे, म्हणजे माझी सुटका होईल, कळलं? असं म्हणून तो निघून गेला. आणि राणी जाम चिडली. आणि या माणसाला फरकच पडत नाही का मी कोणाशीही बोलली तरी? आणि हा नक्की पुरुष तरी आहे की नाही अशी शंका तिच्या डोक्यामध्ये आली. मग आता रोहित दरवाजा लावून आत गेला आणि थोड्या वेळानं पुन्हा त्याचा दरवाजा वाजला. त्याला वाटलं राणी असेलच. आता मनोज तर झोपला होता. आणि रोहित म्हणाला, कोण आहे? आणि इतक्यात सायली घाबरून म्हणाली, सर सर दरवाजा उघडा, आम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आला आहे, सर वाचवा. रोहितला वाटलं, अरे बापरे, मुलींना काही अडचण आली की काय, किंवा त्यांना काही झालं की काय, आणि काहीतरी एमर्जन्सी असेल म्हणून त्यानं घाबरून दरवाजा उघडला. तसं सायलीने समोरून त्याला मिठीच मारली आणि रोहित गडबडला. आता मनोजसुद्धा उठून बसला. त्यानं ते सगळं बघितलं आणि रोहितनं त्याला पटकन मागं ढकलले आणि म्हणाला, मिस सायली, हा काय मूर्खपणा आहे? आणि सायली घाबरण्याचं नाटक करत म्हणाली, मूर्खपणा नाही सर, खरंच आम्हाला ना खोलीच्या बाहेर साप दिसला. आणि रोहित म्हणाला, साप दिसला ना, मग इथे येऊन मिठ्या मारायची काय गरज आहे? आणि कुठे आहे साप, दाखवा. आणि ती म्हणाली, सर आता तो गेला आणि मीही जाते, गुड नाईट, असं म्हणून हसत हसत निघूनच गेली. रोहितसुद्धा आता आला आणि मनोजनं दरवाजातून बघितलं तर सायली आणि तिच्या मैत्रिणी हसत होत्या. आणि बहुतेक आज त्यांच्यात चॅलेंज लागलं होतं रोहितला मिठी मारायचं. आधी आईस्क्रीम दिलं, आता मिठी मारली, आणि आता उद्या ती चिठ्ठी देऊन आय लव्ह यू म्हणणार होती. आणि आता मनोजला वाटलं की ही गोष्ट राणीच्या कानावर घालावीच. मग त्यानं सकाळ झाल्यानंतर राणीला सांगायचं ठरवलं. आणि इतक्या रात्री खोलीच्या बाहेर साप बघायला या बाहेर कशाला आल्या? म्हणजे हा तिनं सगळा प्लॅन केला. साप वगैरे काही नव्हता असं मनोजला कळलं. मग आता सकाळ झाली, सगळ्याजणी तयार होऊन बाहेर आल्या. राणीनं माथेरानसाठी घेतलेला एक सुंदर ड्रेस घातला. मेघना आणि सायलीनं सुद्धा मॉडर्न ड्रेस घातला होता. स्लीवलेस होता, टाईट फिट होता. आणि सायलीनं सुद्धा शॉर्ट ड्रेस घातला होता अगदी मांडीपर्यंत. आणि सगळ्या मुलांच्या नजरा तिच्याकडे वळायच्या. त्यामुळे तिला वाटायचं
रोहित सरसुद्धा माझ्याकडे नजर वळवून बघणारच, पण रोहितनं मेघनाकडे ना सायलीकडे अजिबात बघत नव्हता. मग सगळे बीचवर गेले. तिथे पुन्हा सगळ्यांचा धिंगाणा सुरू झाला. बीचवर पोहण्याचा, खेळण्याचा आणि मस्ती करण्याचा. त्या उसळलेल्या लाटा बघून राणीलाही छान वाटलं आणि मनोजनं राणीला सांगितलं रात्रीच्या सायलीच्या वागण्याबद्दल. आणि राणी तर थक्कच झाली आणि म्हणाली, त्या मूर्ख पोरीची इतकी हिंमत, आता तिला चांगलीच गंमत दाखवते, असं म्हणून राणीनं तिला धडा शिकवण्याचा प्लॅन केला. मग मेघना आणि सायलीचे प्रयत्न आता वायाच गेले, कारण रोहितनं त्यांच्याकडे बघितलंच नाही. मग पुन्हा सगळे रूमवर आले. संध्याकाळ झाली आणि छान शेकोटी पेटवली होती, थंडी पडली होती म्हणून. आणि त्या शेकोटीभोवती एका बाजूला मुलं, दुसऱ्या बाजूला मुली असे सगळे बसले होते. सगळे प्रोफेसर खुर्चीवर बसले होते आणि गाण्याच्या भेंड्या सुरू होत्या. आणि ज्याला जे येईल ते मुलं करत होती, कलागुण दाखवत होती. रोहित फक्त तिथं असायचं म्हणून होता, त्याला बाकी कशात इंटरेस्ट नव्हता, तो जास्त भाग घेत नव्हता. आणि आता सायलीने ठरवलं की सगळ्यांसमोरच रोहितला प्रपोज करायचं. तिची जरा हिंमत वाढली होती. तिनं तिच्या मैत्रिणींना खुणवलं शूटिंग करा म्हणून. आणि आता ती उठली आणि म्हणाली, मी आता एक परफॉर्म करणार आहे. मग सगळ्यांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि ती काय करणार म्हणून उत्सुकतेने बघितलं. आता सगळ्यांचे कॅमेरे ऑन होते, तिच्याकडे बघत होते. आणि रोहितला मात्र ते आवडलं नाही तिचं वागणं कालचंच, म्हणून त्यानं तिच्याकडे बघून एक नापसंतीचा कटाक्ष टाकला. राणीसुद्धा तिच्याकडे रागातच बघत होती. आणि सायलीने आता ती सरळ चिठ्ठी घेतली, रोहितला नेऊन दिली. परत आली सगळ्यांच्या मधोमध आणि म्हणाली, रोहित सर, आय लव्ह यू, विल यू मॅरी मी? आणि ही चिठ्ठी मी तुम्हाला माझ्या रक्तानं लिहिलेली आहे ती दिली. आणि माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर कोणीच करत नाही. आणि हे ऐकलं तसं सगळे चकित झाले. रोहित तर प्रचंड चिडला आणि तो तिथून उठला आणि तिच्या समोर आला. आता सायलीला वाटलं तो तिला ॲक्सेप्ट करेल, पण रोहितनं तिच्या सणसणीत कानाखाली लावून दिली आणि ते सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं. आणि त्याच्या पोलादी हाताचा फटका पडला तशी सायली मातीतच पडली. आणि राणीला फार आनंद झाला. बाकीचे सगळे मात्र खूप शॉक होऊन बघत होते. आणि मेघनासुद्धा घाबरली. आणि रोहित म्हणाला, पुन्हा जर असा मूर्खपणा केला ना तर कॉलेज बंद करून टाकीन. नॉनसेन्स. आणि आता पुन्हा घरी गेल्या गेल्या मला तुझ्या आईवडिलांशी भेटायचं आहे. आणि तू तुझ्या रक्तानं चिठ्ठी लिहिलीस का? तू रक्तानं चिठ्ठी लिही किंवा तू रक्त ओकलीस तरी तुझ्यासारख्या मूर्ख मुलीकडे बघायला मला वेळ नाही. आणि आपण उद्या सकाळी सकाळी पुन्हा घरी निघतोय. पुढची ट्रिप कॅन्सल, असं रोहितनं जाहीर केलं आणि रागात निघून गेला. आता सगळेच घाबरत घाबरत रूममध्ये गेले. सायली अजून तिथेच पडली होती. राणी मात्र अजून मागच थांबली तिथंच. आणि तिच्या समोर गेली. तिनंसुद्धा त्या सायलीच्या 2 सणसणीत कानाखाली वाजवल्या आणि रागात म्हणाली, रोहित सर फक्त माझे आहेत, फक्त माझे. रात्री मुद्दाम गेली होतीस ना त्यांना मिठी मारायला, आणि आता तू कशी कॉलेजमध्ये येते तेच बघते, असं म्हणून राणी तिला धमकी देऊन निघूनच गेली. आणि सायलीला तर कळेच ना की राणी इतकी सरांवर हक्क का दाखवते. आणि ती गाल पकडून तिथंच रडायला लागली. आणि तिच्या डोक्यावरचं रोहितच्या प्रेमाचं भूत झरझर झरझर उतरलं. आणि तेच भूत राणीच्या डोक्यावर बसलं. आणि ती रोहितचा डॅशिंग लुक बघून आणखीनच त्याच्या प्रेमात पडली.